नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी, सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी गुड न्यूज सर्व लाडक्या बहिणींसाठी बघा. 22 ऑक्टोबरची जबरदस्त माहिती, सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी गुड न्यूज, आत्ताची सर्वात मोठी बातमी, 22 ऑक्टोबरची जबरदस्त माहिती. या तारखेला पैसे बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला या तारखेला पैसे मिळणार. कोणत्या तारखेला पैसे तुमच्या खात्यात जमा होतील, कोणत्या तारखेला पैसे तुमच्या थेट बँक अकाउंटमध्ये जमा होतील, पुन्हा एकदा तुम्हाला पैसे मिळणार आहे त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. थेट तारीखच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. कोणत्या तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. कोणत्या तारखेला पैसे येतील ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळेल. त्याच्यासोबतच बघा, ई-KYC बंद, ई-KYC पण बंद करून दिलेली आहे बघा. सरकारने ई-KYC पण आता बंद केलेली आहे. ई-KYC प्रक्रिया पण बंद करण्यात आलेली आहे. का बंद केलेली आहे, काय महत्त्वाची माहिती आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. आता ज्या महिलांची ई-KYC झालेली नाही आहे त्यांना ई-KYC करता येणार आहे का किंवा नाही, म्हणजेच तुम्हाला जर तुम्ही ई-KYC केले नसेल तर तुमचे पैसे बंद होणार आहेत. पण तुम्ही ई-KYC केली आहे किंवा नाही, आता आमची राहिलेली आहे सर, आम्हाला अजून ई-KYC करता येईल का, आमची ई-KYC झाली नाही आहे, तर त्याविषयीची पण महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. बघा, 1500 रुपये पण आणि 4500 रुपये पण वाटप होणार आहेत. 1500 रुपये कोणाला, 4500 रुपये कोणाला, 3000 रुपये कोणाला, त्याच्याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे, अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचं आहे. जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या विषयी. त्याच्यामुळे हा जो काही व्हिडिओ तो महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झालाच पाहिजे. बघा, नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये सुद्धा संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणूनच थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. पुरावा तुमच्यासमोर पाहू शकता बघा. सोलापूर विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे महायुतीच्या राज्यात सत्ता आली. त्या लाडक्या बहिणींची नाराजी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला परवडणार नाही. पाहू शकता बघा, आत्ताच जर आपण पाहिलं तर बघा, विधानसभा निवडणूक जी झालेली होती मागच्या वर्षी, तर त्या निवडणुकीत महायुतीची राज्यात सत्ता आली होती आणि लाडकी बहीण योजनेमुळे त्या ठिकाणी मोठं यश महायुतीला मिळाल्याचं बोललं जात आहे. त्या लाडक्या बहिणींची नाराजी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला परवडणार नाही. आत्ताच आपण जर बघितलं तर बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पण लागू होणार आहेत आणि त्या निवडणुकींमध्ये लाडक्या बहिणींची नाराजी सरकारला परवडणारी नाही आहे. त्याच्यामुळे सरकारने या ठिकाणी महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. काय महत्त्वाचे निर्णय लगेच आपण पाहणार आहोत. कोणत्या तारखेला पैसे येतील ते पण आपण पाहणार आहोत. बघा, त्यामुळे लाडक्या बहिणींची ई-KYCची प्रक्रिया तुर्तास थांबवलेली आहे. पाहू शकता बघा, लाडक्या बहिणींनो, ई-KYCची जी प्रक्रिया होती तुमची ती तुर्तास आता थांबवलेली आहे. ई-KYC प्रक्रिया बंद करण्यात आलेली आहे. म्हणजेच काय, तर ई-KYC प्रक्रिया आता त्या ठिकाणी थांबवण्यात आलेली आहे. ई-KYC कुणालाही करता येणार नाही आहे. मग आता भरपूर महिला भगिनींचे प्रश्न असतील, सर आमची ई-KYC झालेली नाही आहे, आमची ई-KYC झालेली नाही आहे, आम्हाला ई-KYC करता येईल का? ज्या पद्धतीने सुरुवातीला अर्ज भरले होते, नंतर अर्ज बंद करण्यात आले होते बघा, आचारसंहिता लागली होती म्हणून अर्ज बंद करण्यात आले होते. अर्ज बंद करण्यात आले, त्याच्यानंतर अर्ज जे आहेत ते सुरूच करण्यात आले नाही. कोणत्याच लाडक्या बहिणींना 1 वर्षांपासून नव्याने अर्ज करता आले नाही. लाडकी बहीण योजनेचा लाभ त्यांना घेता येत नाही किंवा त्यांना नवीन लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करता येत नाही आहे. त्याच पद्धतीने आता ई-KYCची जी काही प्रक्रिया आहे ती थांबवलेली आहे. मग ई-KYC पण आम्हाला करता येणार नाही का? जर आमची ई-KYC झाली नाही तर आमचे पैसे बंद होतील का? याच्याविषयीची पण संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. बघा, सध्या तरी ई-KYC प्रक्रिया जी आहे ती थांबवलेली आहे, तुर्तास थांबवलेली आहे. ऑक्टोबरचा लाभही पुढील आठवड्यात दिला जाणार आहे. बघा, सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींनो, आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी गुड न्यूज, सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासाठी आहे की ऑक्टोबरचा हप्ता पण तुम्हाला पुढील आठवड्यामध्ये दिला जाणार आहे. म्हणजेच काय, आत्ताच तुम्हाला 1500 रुपयांचा सप्टेंबरचा हप्ता आला, लगेच तुम्हाला आता ऑक्टोबरचा हप्ता पण दिला जाणार आहे. म्हणजेच काय, तर 3000 रुपये तुम्हाला आता ह्या ठिकाणी येणार आहेत. 3000 रुपये लाडक्या बहिणींनो तुम्हाला येणार आहेत. कोणकोणत्या महिलांना 3000 रुपये पाहिजेत? बघा, दिवाळीच्या निमित्ताने बोनस तुम्हाला या ठिकाणी दिलं जात आहे. 3000 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. 3000 रुपये पाहिजेत, 3000 रुपये पाहिजेत. ज्या महिलांना 3000 रुपये पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट लिहून पाठवायचे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला 28 जून 2024 रोजी मान्यता दिली. जुलै 2024 पासून योजनेची अंमलबजावणी सुरू झाली.
15 ऑक्टोबर 2024च्या मुदतीत राज्यभरातून 2,56,00,000 महिलांनी योजनेसाठी अर्ज केले. बघा, आपण जर पाहिलं तर 15 ऑक्टोबर 2024पर्यंत मुदत होती अर्ज करण्यासाठी, तर त्याच्यामध्ये 2,56,00,000 महिलांनी योजनेसाठी अर्ज केलेले होते. पण 6 महिन्यांनी निकषांवर बोट ठेवत योजनेच्या लाभार्थींची पडताळणी सुरू झाली. पहिल्यांदा 4 चाकी वाहने असलेल्या महिला, केंद्र व राज्य सरकारच्या वैयक्तिक योजनांचे लाभार्थी, सरकारी नोकरदार महिला, एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी महिलांचा शोध घेण्यात आला. आपण पाहिलं तर ती तपासणी त्या ठिकाणी सुरू होती आणि तपासणी करण्यात आली. तपासणीच्या नंतर बहुतेक महिला ज्या आहेत त्या बहुतेक महिलांना अपात्र करण्यात आलेलं होतं, कारण योजनेचे निकष आहेत त्या निकषांमध्ये त्या महिला बसत नव्हत्या. त्याच्यानंतर बघा पुढे, याशिवाय चुकीचे वय दाखवून किंवा वय कमी अधिक असताना देखील योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचाही त्यात समावेश होता. पडताळणीनंतर राज्यातील सुमारे 45 लाख महिलांना लाभ मिळालेला नाही. आपण जर पाहिलं, तपासणी झाल्यानंतर पडताळणी झाली, त्याचा अहवाल पण सरकारला गेला. ज्या महिला पात्र ठरल्या होत्या त्या महिलांना यावेळेस सप्टेंबरचा हप्ता पण आला आणि ज्या महिला अपात्र झाल्यात त्या महिलांना आता ह्यापुढे कधीही पैसे मिळणार नाही आहेत लाडकी बहीण योजनेचे. तर बघा, पडताळणीनंतर राज्यातील सुमारे 45 लाख महिलांना लाभ मिळालेला नाही आहे. आता EKYCतून ज्या लाभार्थी महिलांचे कुटुंब वार्षिक उत्पन्न हे 2 लाखांपेक्षा 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, त्यात महिलांना ह्या ठिकाणी लाभ मिळतो. आपण योजनेचे निकष जर पाहिले तर बघा, ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांनाच योजनेचा लाभ मिळत असतो. या निकषांनुसार राज्यभरातील 70 लाखांहून अधिक महिला अपात्र ठरतील अशी शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तवलेली आहे. बघा, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते आपण जर पाहिलं तर 70 लाखांहून अधिक महिला आता अपात्र ठरतील अशी पण अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे. म्हणजे जवळपास आपण जर पाहिलं तर अगोदर 40-45 लाख, नंतर 70 लाख असे 1 कोटी महिला या लाडकी बहीण योजनेतून वगळल्या जातील, त्या अपात्र होतील. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी हा जो काही निर्णय आहे तो सरकारला त्या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे सरकारने EKYC थांबवलेली आहे. पुढे बघा, EKYC करावी लागेल पण मुदत नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार पात्र असलेल्या महिलांचा लाभ बंद होणार नाही. शासनाने आता प्रत्येक लाभार्थीस EKYC करावी लागणार आहे. बघा, शासनाच्या नियमानुसार आता प्रत्येक लाभार्थी, जेवढ्या लाभार्थी महिला आहेत, जेवढ्या महिलांना पैसे मिळतात, जेवढ्या महिला पात्र आहेत तेवढ्या महिलांना EKYC करावीच लागणार आहे. योजनेच्या वेबसाईटवरील EKYC करण्यातील तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहेत, पण लाभार्थींनी EKYC कधीपर्यंत करायची त्याची मुदत सध्या तरी निश्चित नाही आहे. बघा, सध्या तरी कुठल्याही पद्धतीची मुदत जी आहे ते लाडक्या बहिणींच्या EKYC करण्यासाठी दिलेली नव्हती आणि आता तरी EKYC प्रक्रियाच थांबवण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. आगामी ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत त्याच्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे, कारण EKYC प्रक्रिया आता थांबवण्यात आलेली आहे आणि सरकारला पण ते परवडणार नाही आहे, कारण महायुतीची सत्ता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीची जी सत्ता आली होती त्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा महत्त्वाचा रोल असल्याचं पण बोललं जात आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना नाराज करून चालणार नाही आहे. पुढे बघा, ही जी काही माहिती आता दिलेली आहे, KYC कधीपर्यंत करायची त्याची मुदत सध्या तरी निश्चित नाही. प्रसादजी मिरकले आहेत, महिला व बालकल्याण अधिकारी, सोलापूर जिल्ह्याचे. आता लाडकी बहीण योजनेची सध्याची स्थिती काय बघा, सुरुवातीचे लाभार्थी किती होते? 2.57 कोटी सुरुवातीची तरतूद होती. 45,000 कोटी. लाभ न मिळणारे लाभार्थी किती आहेत? 45.34 लाख. सध्याची वार्षिक गरज किती आहे? 31,500 कोटी. अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळालाच नाही. बघा, अन्नपूर्णा योजना पण मध्यंतरी होती. राज्य सरकारने 30 जुलै 2024 रोजी शासन निर्णय काढला. त्यानुसार उज्ज्वला योजनेतील 52,16,000 महिला लाभार्थी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर केली. योजनेअंतर्गत प्रत्येक महिला कुटुंबास दरवर्षी मोफत 3 गॅस सिलेंडर अपेक्षित होते, मात्र अजूनपर्यंत ते गॅस सिलेंडर मिळालेले नाही आहेत. दुसरीकडे लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याचंही माहितीने विधानसभेच्या प्रचारात सांगितलं होतं. त्याची ही जी काही अंमलबजावणी आहे ती झालेली नाही आहे. त्यातच आता EKYC बंधनकारक केल्याने महिलांची नाराजी वाढू शकते. त्यामुळे तुर्तास ही प्रक्रिया थांबवलेली आहे. सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.